गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण तुमच्या कमेंटनुसार काल मी 2 एक्झाम्पल्स टाकले होते. त्या एक्झाम्पल तुमची रिक्वेस्ट होती की काही अजून एक्झाम्पल्स घ्या. त्यासाठी मी 4.2 ज्यांची कमेंट होती त्यांच्यासाठी टाकून राहिलो. बेस्ट एक्झाम्पल आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट अँड इन्क्रीज युअर कॉन्सन्ट्रेशन. सी, टू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल फर्स्ट वी अंडरस्टँड द परपेंडिक्युलर बायसेक्टर theorem. Perpendicular, there are two parts in perpendicular bisector theorem. Suppose we draw a perpendicular bisector of segment AB. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. हा जो पॉइंट असेल हा बरोबर इथून गेलेला असेल. हा काय झाला, या लाईनला नाव देऊ आपण लाईन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. मग या थेरममध्ये 2 पार्ट येतात. त्यातला पहिला पार्ट सांगतो. लाईन L जर का परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर हा पॉईंट P घेतो मी. पॉईंट P इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. काय सांगतो थेरम पाहून घ्या. एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, एव्हरी पॉईंट, दीज आर द इनफायनाइट पॉईंट्स, these are the infinite point which lie on perpendicular bisector. All these points are equidistant from the end points of segment. या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून पॉइंट ए आणि पॉइंट बी हे झाले सेगमेंटचे एंड पॉइंट्स, यांच्यापासून इक्विडिस्टंट म्हणजे समान अंतरावर असतो. काय, हा जो P पॉइंट इथे एखादा R घ्या. R जर का घेतला कशावर आहे, मग हे पॉइंट आणि हे पॉइंट इक्विडिस्टन्स असतात. आता दुसरा पार्ट यातला R S, या पॉइंटला A म्हणू. व्हॉट इज द दुसरा पार्ट सांगून राहिलो. पॉइंट A कसा आहे, इथे परपेंडिक्युलर बायसेक्टरवर होता म्हणून तो एंड पॉइंट पासून इक्विडिस्टंट आहे. आता इक्विडिस्टंट जर का असेल तर त्याचं कॉन्व्हर्स तयार करायचं आहे. पॉइंट ए हा आर एस पासून इक्विडिस्टंट आहे, देन इट लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ आर एस. तर हा कशावर असेल, आर एसच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल. एवढं जर का आपल्याला समजलं तर एक्झाम्पल समजून घ्यायला सोपं जाईल. आपण आपल्या एक्झाम्पलवर येऊ. काय दिलेलं आहे, इन दिस एक्झाम्पल वी हॅव गिवन बेसची लांबी दिली, नंतर वन ऑफ द ॲडजसंट अँगल टू द बेसच्या शेजारचा अँगल अँड डिफरन्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. फर्स्ट वी ड्रॉ रफ स्केच. एक्स वाय झेड वाय 7.5 सेंटीमीटर, नंतर अँगल एक्स वाय झेड 45 डिग्री. रफ आकृती काढून आलो म्हणून मोजून घेण्याची आवश्यकता नाही आहे. 45 डिग्री. एक्स वाय मायनस एक्स झेड, एक्स वाय मायनस एक्स झेड इज 2.7. एक्स वायमधून एक्स झेड झाल्यानंतर इथे जर का पॉझिटिव्ह साईन राहत असेल तर ही संख्या मोठी असते, लक्षात ठेवायचं. काय, इथे पॉझिटिव्ह साईन आहे. पॉझिटिव्ह साईन केव्हा येणार आहे, याला पॉझिटिव्ह असेल तेव्हा. म्हणून ही जी संख्या आहे कोणती, एक्स वाय इज ग्रेटर दॅन एक्स झेड. मागच्या वेळेस बोललो, लेंथ ऑफ सेगमेंट एक्स वाय इज ग्रेटर दॅन एक्स झेड. आता आपल्याला एक्स पॉईंट मिळवायचा आहे. इथे अल्फाबेटिकली जर का आपण ए बी सी डी जर का म्हटलं तर तुमच्या असं लक्षात येईल वाय आणि सगळ्यात शेवटी येईल झेड. मग आपण जर का याला एक्स आणि इथेही एक्स लावला, एक्स वाय मायनस एक्स झेड, मिनिंग आता या कंडिशनमध्ये एक्स वायची लांबी जास्त आहे असं जर का असेल तर एक्स जो पॉईंट आहे या लाईनच्या वर घ्यायचा. एक्स जो पॉईंट आहे आपण जो निवडणार आहे तो पॉईंट कुठे घ्यायचा आहे, इकडे घ्यायचा आहे. आणि इन केस एक्स झेड मायनस एक्स वाय जर का असेल तर तो पॉईंट इकडे घ्यायचा आहे, जो नवीन पॉईंट आपण घेणार आहे तो. मग ही एक मेथड सांगितली. दुसरी मेथड सांगतो. अंदाजे पॉईंट घेऊ आपण. एक्स इथे घेऊन पाहिला, इथे घेऊन पाहिला, इथे घेऊन पाहिला. पहिला एक्स, दुसरा एक्स, तिसरा एक्स. ठीक आहे. आता जर का तुम्ही हे जोडलं, इथे जोडलं तर काय झालं रे,
ही एक्स वाय आणि ही एक्स झेड कोणती मोठी आहे स्पष्ट दिसून आलं. एक्स वाय मोठी कोणती आहे, एक्स झेड मोठी आहे. आपली कंडिशन काय म्हणजे हा पॉईंट याच्या जवळ येणार नाही. साहजिकच इकडे जर का तुम्ही हे जोडलं तर काय होईल. आता पहा एक्स वाय इज ग्रेटर दॅन एक्स झेड आहे. एक्स वाय मोठा काय मग आपली कोणती पोझिशन येईल, थर्ड नंबरची पोझिशन येईल, एक्स वाय ग्रेटर दॅन एक्स झेड. आता मी काय करतो पहा, मला काय दिलेलं आहे इथे 9 एक्स वाय मायनस एक्स झेड इज इक्वल टू किती आहे 2.7. वी हॅव टू टेक अ पॉईंट, न्यू पॉईंट. हा ट्रँगल मला या कंडिशनमध्ये काढता येत नाही, मी नवीन पॉईंट घेऊन राहिलो. मग नवीन पॉईंट मला याच्यावर असा घ्यायचा आहे की एक्स झेडपासून एक्सचं हे अंतर आणि ज्या ठिकाणी मी तो पॉईंट घेणार आहे ते अंतर सारखं आलं पाहिजे. साधं मनातल्या मनात एक कॅल्क्युलेशन करायचं आहे, अंदाजे इथे हे ठेवायचं आहे, ठेवलं. इथे आर्क मनातल्या मनात सुरू आहे आणि इथे असं ठेवल्याच्या नंतर जर का आपण हे असं पण काढलं तर हे जे आहे पाहून घ्या एकदा, हे कुठे इंटरसेक्ट झालं, इथे इंटरसेक्ट झालं. म्हणून मी इथे पॉईंट घेतो ए. हा कसा पॉईंट घेतला मी, हा माझा कंपॉस आहे. हे जर का मी इथून पाहिलं, ही एक आर्क मारली आणि हे आर्क मारली तर हे पॉईंट आणि हे पॉईंट सगळेच्या सगळे या पॉईंटपासून समान अंतरावर असतात. मग इथे मी हे असं जर का ठेवून या ठिकाणी हे मारलं, इथे हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच हे डिस्टन्स आहे. मग हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं हे जोडून द्या. पाहून घ्या आता. मग एक्स वाय एक्स झेड कोणा एवढा आहे, एक्स ए एवढा. बिटवीन एजचा उपयोग केला आपण. या मोठ्या सेगमेंटमधून ही काढून टाकणे, मायनस करणे म्हणजे काढून टाकणे. मग हे जर का मी काढून टाकलं, कट केलं, काय राहिलं ए वाय. कोण राहिला इथे, काय राहिला ए वाय. नाऊ फर्स्ट वी ड्रॉ. आता पहा पॉईंट एक्स, रफ आकृतीच महत्त्वाची आहे. पॉईंट एक्स कोणापासून समान अंतरावर आहे, पॉईंट एक्स कोणापासून समान अंतरावर आहे. हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे. मग पॉईंट या दोन पॉईंटपासून समान अंतरावर आहे. मग तो कोणाच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल, ए झेडच्या. कोणाच्या, मग आपल्याला पहिल्यांदा हा ट्रायंगल काढल्याच्या नंतर याला एक्सटेंड करावा लागेल आणि ही लाईन आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट होईल तिथे आपला पॉईंट ए असेल. सांगितल्यापेक्षा करायला सुरुवात करतो. रेडी. वाय झेड आकृती मोठी येणार आहे. वाय झेड इथे 7.4 सेंटीमीटर. किती, 7.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर वाय पाशी 45चा अँगल डीच्या साहाय्याने, प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रोट्रॅक्टर ठेवायचं आणि 45चा अँगल घ्यायचा. नंतर वाय पासून एचं अंतर घ्यायचं आहे 2.7 सेंटीमीटर. 2.7 सेंटीमीटरचा आर्क घ्यायचा आहे. येता येईल विथ स्केल 0वर ठेवायचा एक पॉईंट, लोखंडी टोक 0वर आणि 2.7वर पेन्सिलचं पॉईंट जोडून द्या. हा कोणता पॉईंट भेटला, ए. हे झालं तयार. इथे हे थोडंसं 7.4 म्हटल्यानंतर अंतर जास्त पाहिजे. हे 2 पॉईंट. आता हा एक्स पॉईंट कशावर आहे, कोणापासून समान अंतरावर आहे, तर ए पासून आणि झेड पासून. ए आणि झेड पासून समान अंतरावर आहे, इक्विडिस्टंट आहे. म्हणून ए झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. ज्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे त्याच्यावर स्टील पॉईंट ठेवायचा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि सो ऑन. रेडी. 1 2 इथून 3 हा 4. हा आणि हा जिथे इंटरसेक्ट होईल तो असेल आपला पॉईंट ए. दिस इज अवर रिक्वायर्ड ट्रायंगल. कोणता, एक्स वाय झेड इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. हे अंतर पहा. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढला, लोखंडी टोक कशावर ठेवलं, ए वर आणि झेडवर. 1 2 नंतर इथून 3 हा 4.
ठीक, दुसरं एक्झाम्पल बघू मित्रांनो. नेक्स्ट, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर. क्यू आर 6.5 सेंटीमीटर. क्यू आर घ्यायचं आहे, रफ वर्क आहे, अंदाजे घेतलं तरी चालेल. पी क्यू आर 60 डिग्री. पी क्यू आर किती आहे? 60 डिग्री. 45 मागच्या ह्याच्यात 45 होता, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. नंतर पी क्यू मायनस पी आर. पी क्यू फ्रॉम दिस विच इज ग्रेटर? पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. महत्त्वाचं आहे. इथे जर का पॉईंट पी घेतला तर कोणती सेगमेंट मोठी आली? पी आर मोठी आली, त्याच्यामुळे असं जमणार नाही. मग हा जो पी पॉईंट आहे हा जवळ न घेता दूर घ्यावा लागेल. हा इथे पी घेतो, पॉईंट पी हे जोडून द्या. आता जर का पाहिलं तर याच्यात काय आलं? पी क्यू मायनस पी आर. ठीक आहे. इथे पी क्यू अल्फाबेटिकली आधी कोण येतो? क्यू आधी येतो, आर नंतर येतो. मग अशा पद्धतीने जर का असेल तर जो आपण नवीन पॉईंट कन्सिडर करणार आहे तो या दोघांच्या बिटवीन घ्यायचा आहे. या दोघांच्या बिटवीन ही मेथड एक सांगितली. दुसऱ्यांदा सांगतो की काय करायचं. तर एवढं डिस्टन्स घ्या, घेतलं. आपल्याला याच्यावर इथे पॉईंट मिळवायचा आहे. मग हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं याच्यावर अशी आर्क मारायची मनातल्या मनात. मग हा पॉईंट कुठे येऊन आला? हा पॉईंट इथे येऊन आला. हे नाव देतो ए. हे जोडून द्या. हे अंतर आणि हे अंतर सारखं, धिस डिस्टन्स याच्यापासून तर हे अंतर किती आहे? 2.5 सेंटीमीटर. परत पहा, हा जो पॉईंट पी आहे, पॉईंट पी कोणापासून समान अंतरावर आहे? कोणत्या दोन पॉईंटपासून समान अंतरावर आहे? ए पासून पीचं जेवढं अंतर आहे तेवढंच आर पासून पीचं अंतर आहे. म्हणून हा जो पॉईंट आहे पी हा कोणाच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल? तर ए आरच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. ही वाढवल्याच्या नंतर ही वाढवायची, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. जिथे इंटरसेक्ट होईल तिथे आपला पॉईंट पी असेल. आकृती कदाचित पानावर बसणार नाही, परत खोडावी लागेल. काळजीपूर्वक काढा. 6.5 स्केलच्या साहाय्याने. किती? 6.5. तुमचं हे पेज आहे, या पेजच्या इथे आकृती नाही काढायची. तुम्ही जर का आकृती या साईडला काढण्याचा प्रयत्न केला तर हे इथे भरपूर मोठा स्पेस भेटेल इकडे. अदरवाईज या साईडला काढली तर काय होईल? ती आकृती खोडून द्यावं लागेल आणि परत दुसरी थोडीशी मेहनत वाया जाईल. तुमचा अनुभव हा माझा अनुभव होता. तुम्ही तुमचा अनुभव घेऊन त्रास सहन केला तर तुम्ही पक्के व्हाल. क्यू आर किती? 60चा अँगल, 60 डिग्रीचा अँगल. नंतर यायचं अंतर इथून तर हे अंतर घ्यायचं आहे 2.5. आर्क मारायची, दिसली पाहिजे. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. कोणाचा? ए आरचा. रेडी? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, 1 2 इथून हे 3 आणि या इथून हे जेवढं अंतर आहे हे असं, हे तेवढं अंतर आहे. हे जोडून द्या. हा जो पॉईंट भेटेल, दूर भेटेल कुठेतरी, हा जो पॉईंट कोणता असेल? धिस इज अवर पॉईंट पी. आणि हा ट्रायंगल झाला पी क्यू आर. हे अंतर आणि हे अंतर सारखं. हा काय झाला? परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू. थर्ड नंबरचं, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC such that BC 6 centimeter, angle ABC 100 degree which is the obtuse angle means greater than 90 degree, AC minus AB 2.5. AC minus AB 2.5 implies that yes, AC greater than AB. AC greater than AB. रफ आकृती BC काढतो. किती? 6 सेंटीमीटर. 100 डिग्रीचा अँगल जर का तुम्ही काढला प्रोटेक्टरच्या साहाय्याने, 10 20 30 50 60 70 80 तर 90, हा 100 येईल. हा कितीचा येईल अँगल? 100 डिग्रीचा. ठीक आहे.
नंतर ए सी मोठी आहे आता, विच सेगमेंट इज ग्रेटर, ए सी. इथे जर का पॉईंट ए घेतला तर पहा एकदा मोठी कोणती येते, तर ही ए सी येते. आहे ए सी मोठी, ए सी मोठी. सो ए सी इज ग्रेटर दॅन ए बी. जो आत्तापर्यंत कंडिशन होती, आता एक्झॅक्टली हा पॉईंट जवळ आलेला आहे. पॉईंट जर का नियरेस्ट एच्या जवळ येत असेल तर आपला जो नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे हा खाली घ्यायचा आहे. या ठिकाणी याला एक्सटेंड करायचं आहे, एवढं अंतर घ्यायचं आहे, अशी आर्क मारायची. रफ हे काम अंदाजे करायचं आहे. इथे आपला पॉईंट येईल डी, हे जोडून द्या. हे जे बी डी डिस्टन्स येईल इट इज द 2.5 सेंटीमीटर. आता ट्रायंगल काढताना पहिल्यांदा काय करायचं आहे, चला फेर आकृती बघू. आता हा जो पॉईंट ए आहे कोणतं डिस्टन्स सारखं आहे, विच डिस्टन्स इज सेम, ए सी. लाल अक्षराने काढतो, रेष लाईन आहे असं काढायला नाही पाहिजे. दिस टू डिस्टन्स आर इक्वल. मीनिंग इज दॅट पॉईंट ए लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सी डी. पॉईंट ए कुठे असेल, सी डीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर. रेडी, बी सी. बी सी घ्यायचं स्केलच्या साहाय्याने. नंतर प्रोटेक्टरच्या साहाय्याने 100 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. इथे 90 येईल, इथे 100 येईल साधारणतः. या ठिकाणी हा 100 डिग्रीचा अँगल. 100 डिग्रीचा अँगल घेतल्याच्या नंतर त्याला रिव्हर्स डायरेक्शनने एक्सटेंड करायचं. हे असं तिरपं होता कामा नये. रूलर स्केल याच्याशी मॅच करायचे आणि बरोबर हे एका लाईनमध्ये आलं पाहिजे, या प्रकारे आणि या प्रकारे होता कामा नाही. त्याच्यानंतर बी पासून डीचं अंतर आहे 2.5. बी डी डिस्टन्स घ्यायचं आहे 2.5. दिस डिस्टन्स इज 2.5 सेंटीमीटर. हे जॉईन करून द्या. आपल्याला जो ट्रायंगल काढायचा होता ए बी सी, तो सुरुवातीला काढताना येत. फर्स्ट वी कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल बी डी सी. बी डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाचा, स्टील पॉईंट बी डीवर आणि सीवर ज्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचं आहे कंपासचं. 1 2 इथून याला इंटरसेक्ट होईल हे असं 3 आणि इथून याला इंटरसेक्ट होईल असं 4. हे जर का पाहिलं तुम्ही तर हा असा नाही येणार, साधारणतः हा थोडासा इकडे येईल. मग आता तुम्ही माझ्याजवळ कंपास नसल्यामुळे मला अडचण आहे. हा जो पॉईंट असेल हा एक्झॅक्टली मिड पॉईंट असेल. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असणार आहे तुमचं. आता या ठिकाणी ही जी लाईन आहे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर एक्सटेंड करायचा आहे. हा बी डीला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल तो पॉईंट असेल ए. दिस इज अवर रिक्वायर्ड ट्रायंगल ए बी सी. इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर मॅक्झिमम विद्यार्थी काढताना बी सीचा काढतात. बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर स्ट्रेट येणार आहे. हा बी सी आहे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर बी सीचा आहे. मी सांगून राहिलो सी डीचा काढायचा आहे, बी सीचा नाही. इथे जर का हा स्ट्रेट आला तर आपलं चुकलं. आलं सगळ्यांच्या लक्षात. थँक्यू फ्रेंड्स.